ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ. ಶ್ರೀಶುಕ ಉವಾಚ ಏವಂ ಪುತ್ರೇಷು ನಷ್ಟೇಷು ದೇವಮಾತಾದಿತಿಸ್ತದಾ ಹೃತೆ ತ್ರಿವಿಷ್ಟಪೇ ದೈತ್ಯೈಃ ಪರ್ಯತಪ್ಯದನಾಥವತ್ ಏಕದಾ ಕಶ್ಯಪಸ್ತಸ್ಯಾಶ್ರಮಂ ಭಗವಾನಗಾತ್ ನಿರುತ್ಸವನ್ನಿರಾನಂದಂ ಸಮಾಧೇರ್ವಿರತಶ್ಚಿರಾತ್ ಸಪತ್ನೀನ್ ದೀನವದನಾಂ ಕೃತಾಸನ ಪರಿಗ್ರಹಃ ಸಭಾಜಿತೋ ಯಥಾ ನ್ಯಾಯಮಿದಮಾಹ ಕುರೋದ್ವಃ ಅಪ್ಯಭದ್ರನ್ನ ವಿಪ್ರಾಣಾಂ ಭದ್ರೇ ಲೋಕೇಧುನಾಗತಂ ನ ಧರ್ಮಸ್ಯ ನ ಲೋಕಸ್ಯ ಮೃತ್ಯೋಶ್ಛಂದಾನುವರ್ತಿನಃ ಅಪಿ ವಾ ಕುಶಲಂ ಕಿಂಚಿತ್ ಗೃಹೇಷು ಗೃಹಮೇಧಿನಿ ಧರ್ಮಸ್ಯಾರ್ಥಸ್ಯ ಕಾಮಸ್ಯ ಯತ್ರ ಯೋಗೋ ಹ್ಯಯೋಗಿನಾಂ ಅಪಿ ವಾ ತಿಥಯೋಭ್ಯೇತ್ಯ ಕುಟುಂಬಾಸಕ್ತಯಾ ತ್ವಯಾ ಗೃಹಾದಪೂಜಿತಾ ಯಾತಾ ಪ್ರತ್ಯುತ್ಥಾನೇನ ವಾ ಕ್ವಚಿತ್ ಗೃಹೇಷು ಯೇಷ್ವತಿಥಯೋ ನಾರ್ಚಿತಾಃ ಸಲಿಲೈರಪಿ ಯದಿ ನಿರ್ಯಾಂತಿ ತೇ ನೂನಂ ಭೇರುರಾಜಗೃಹೋಪಮಾಃ ಅಪ್ಯಗ್ನಯಸ್ತು ವೇಲಾಯಾನ್ನ ಹುತಾ ಹವಿಷಾ ಸತಿ ತ್ವಯೋದ್ವಿಗ್ನಧಿಯಾ ಭದ್ರೇ ಪ್ರೋಷಿತೆ ಮಯಿ ಕರ್ಹಿಚಿತ್ ಯತ್ಪೂಜಯಾ ಕಾಮದುಘಾನ್ಯಾತಿ ಲೋಕಾನ್ ಗೃಹಾನ್ವಿತಃ ಬ್ರಾಹ್ಮಣೋऽಗ್ನಿಶ್ಚ ವೈ ವಿಷ್ಣೋಃ ಸರ್ವದೇವಾತ್ಮನೋ ಮುಖಂ ಅಪಿ ಸರ್ವೇ ಕುಶಲಿನಸ್ತವ ಪುತ್ರಾ ಮನಸ್ವಿನಿ ಲಕ್ಷಯೇ ಸ್ವಸ್ಥಮಾತ್ಮಾನಂ ಭವತ್ಯಾ ಲಕ್ಷಣೈರಹಂ. ಅದಿತಿರುವಾಚ ಭದ್ರಂ ದ್ವಿಜಗವಾಂ ಬ್ರಹ್ಮನ್ ಧರ್ಮಸ್ಯಾಸ್ಯ ಜನಸ್ಯ ಚ ತ್ರಿವರ್ಗಸ್ಯ ಪರಂ ಕ್ಷೇತ್ರಂ ಗೃಹಮೇಧಿನ್ ಗೃಹಾ ಇಮೇ ಅಗ್ನಯೋತಿಥಯೋ ಭೃತ್ಯಾ ಭಿಕ್ಷವೋ ಯೇ ಚ ಲಿಪ್ಸವಃ ಸರ್ವಂ ಭಗವತೋ ಬ್ರಹ್ಮನ್ನನುಧ್ಯಾನಾನ್ನರಿಷ್ಯತಿ ಕೋ ನು ಮೇ ಭಗವನ್ ಕಾಮೋ ನ ಸಂಪದ್ಯೇತ ಮಾನಸಃ ಯಸ್ಯಾ ಭವಾನ್ ಪ್ರಜಾಧ್ಯಕ್ಷ ಏವಂ ಧರ್ಮಾನ್ ಪ್ರಭಾಷತೆ ತವೈವ ಮಾರೀಚ ಮನಃ ಶರೀರಜಾಃ ಪ್ರಜಾ ಇಮಾಃ ಸತ್ವರಜಸ್ತಮೋಜುಷಃ ಸಮೋ ಭವಾಂಸ್ತಾಸ್ವಸುರಾದಿಷು ಪ್ರಭೋ ತಥಾಪಿ ಭಕ್ತಂ ಭಜತೆ ಮಹೇಶ್ವರಃ ತಸ್ಮಾದೀಶ ಭಜಂತ್ಯಾ ಮೇ ಶ್ರೇಯಶ್ಚಿಂತಯ ಸೂರತಾಂ ಹೃತಶ್ರಿಯೋ ಹೃತಸ್ಥಾನಾನ್ ಸಪತ್ನೈಃ ಪಾಹಿ ನಃ ಪ್ರಭೋ ಪರೈರ್ವಿವಾಸಿತಾ ಸಾಹಂ ಮಗ್ನಾ ವ್ಯಸನಸಾಗರೆ ಐಶ್ವರ್ಯಂ ಶ್ರೇರ್ಯಶಸ್ಥಾನಂ ಹೃತಾನಿ ಪ್ರಬಲೈರ್ಮಮ ಯಥಾ ತಾನಿ ಪುನಃ ಸಾಧೋ ಪ್ರಪದ್ಯೇರನ್ಮಮಾತ್ಮಜಾಃ ತಥಾ ವಿಧೇಹಿ ಕಲ್ಯಾಣಂ ಧಿಯಾ ಕಲ್ಯಾಣಕೃತ್ತಮ. ಶ್ರೀಶುಕ ಉವಾಚ ಏವಮಭ್ಯರ್ಥಿತೋದಿತ್ಯಾಕಸ್ತಾಮಾಹ ಸ್ಮಯನ್ನಿವ ಅಹೋ ಮಾಯಾಬಲಂ ವಿಷ್ಣೋ ಸ್ನೇಹಬದ್ಧಮಿದಂ ಜಗತ್ ಕ್ವ ದೇಹೋ ಭೌತಿಕೋ ನಾತ್ಮಾ ಕ್ವ ಚಾತ್ಮಾ ಪ್ರಕೃತೇಃ ಪರಃ ಕಸ್ಯ ಕೇ ಪತಿಪುತ್ರಾದ್ಯಾ ಮೋಹ ಏವ ಹಿ ಕಾರಣಂ ಉಪತಿಷ್ಠಸ್ವ ಪುರುಷಂ ಭಗವಂತಂ ಜನಾರ್ದನಂ ಸರ್ವಭೂತಗುಹಾವಾಸಂ ವಾಸುದೇವಂ ಜಗದ್ಗುರುಂ ಸವಿಧಾಸ್ಯತಿ ತೇ ಕಾಮಾನ್ ಹರಿರ್ದೀನಾನುಕಂಪನಃ ಅಮೋಘಾ ಭಗವದ್ಭಕ್ತಿರ್ನೇತರೇತಿ ಮತಿರ್ಮಮ. ಅದಿತಿರುವಾಚ ಕೇನಾಹಂ ವಿಧಿನಾ ಬ್ರಹ್ಮನ್ನುಪಸ್ಥಾಸ್ಯೆ ಜಗತ್ಪತಿಂ ಯಥಾ ಮೇ ಸತ್ಯಸಂಕಲ್ಪೋ ವಿದಧ್ಯಾತ್ ಸ ಮನೋರಥಂ ಆದಿಶತ್ವಂ ದ್ವಿಜಶ್ರೇಷ್ಠ ವಿಧಿಂ ತದುಪಧಾವನಂ ಆಶುತುಷ್ಯತಿ ಮೇ ದೇವಃ ಸೀದಂತ್ಯಾಃ ಸಹ ಪುತ್ರಕೈಃ. ಕಶ್ಯಪ ಉವಾಚ
एतन्मे भगवान् पृष्टः प्रजाकामस्य पद्मजः यदा हते प्रवक्ष्यामि व्रतं केशवतोषणम् फाल्गुनस्यामले पक्षे द्वादशाहं पयोव्रतः अर्चयेदरविन्दाक्षं भक्त्या परमयान्वितः सिनीवाल्यां मृदालिप्य स्नायात् क्रोडविदीर्णया यदि लभ्येत वै स्रोतस्येतं मन्त्रमुदीरयेत् त्वं देव्यादिवराहेण रसाया स्थानमिच्छता उद्धृतासि नमस्तुभ्यं पाप्मानं मे प्रणाशय निर्वर्तितात्मनियमो देवमर्चेत् समाहितः अर्चायां स्थण्डिले सूर्ये जले वह्नौ गुरावपि नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महीयसे सर्वभूतनिवासाय वासुदेवाय साक्षिणे नमो व्यक्ताय सूक्ष्माय प्रधानपुरुषाय च चतुर्विंशद्गुणज्ञाय गुणसङ्ख्यानहेतवे नमो द्विशीर्ष्णे त्रिपदे चतुःशृङ्गाय तन्तवे सप्तहस्ताय यज्ञाय त्रयीविद्यात्मने नमः नमः शिवाय रुद्राय नमः शक्तिधराय च सर्वविद्याधिपतये भूतानां पतये नमः नमो हिरण्यगर्भाय प्राणाय जगदात्मने योगैश्वर्यशरीराय नमस्ते योगहेतवे नमस्त आदिदेवाय साक्षिभूताय ते नमः नारायणाय ऋषये नराय हरये नमः नमो मरकतश्यामवपुषेऽधिगतश्रिये केशवाय नमस्तुभ्यं नमस्ते पीतवाससे त्वं सर्ववरदः पुंसां वरेण्यवरदर्षभा अतस्ते श्रेयसे धीराः पादरेणुमुपासते अन्ववर्तन्तयन् देवाश्रीश्च तत्पादपद्मयोः स्पृहयन्त इवामोदं भगवान् मे प्रसीदताम् एतैर्मन्त्रैर्हृषीकेशमावाहनपुरस्कृतम् अर्चयेच्छ्रद्धया युक्तः पाद्योपस्पर्शनादिभिः अर्चित्वा गन्धमाल्याद्यैः पयसा स्नपयेद्विभुम् वस्त्रोपवीताभरणपाद्योपस्पर्शनैस्ततः गन्धधूपादिभिश्चार्चेद्वादशाक्षरविद्यया श्रितं पयसि नैवेद्यं शाल्यन्नं विभवे सति ससर्पिः सगुडं दत्त्वा जुहुयान्मूलविद्यया निवेदितं तद्भक्ताय दद्याद्भुञ्जीत वा स्वयं दत्त्वा च मनमर्चित्वा ताम्बूलं च निवेदयेत् जपेदष्टोत्तरशतं स्तुवीतस्तुतिभिः प्रभुं कृत्वा प्रदक्षिणं भूमौ प्रणमेद्दण्डवन्मुदा कृत्वा शिरसि तच्छेषान् देवमुद्वासयेत्ततः द्व्यवरान् भोजयेद्विप्रान् पायसेन यथोचितम् भुञ्जीत तैरनुज्ञातः शेषं श्रेष्ठः सभाजितैः ब्रह्मचार्यथ तद्रात्र्यां श्वोभूते प्रथमे हनि स्नातः शुचिर्यथोक्तेन विधिना सुसमाहितः पयसा स्नापयित्वार्चेद्यावद्व्रतसमापनम् पयोभक्षो व्रतमिदं चरेद्विष्ण्वर्चनाधृतः पूर्ववज्जुहुयादग्निं ब्राह्मणांश्चापि भोजयेत् एवं त्वहरः कुर्याद्वादशाहं पयोव्रतः हरेराराधनं होममर्हणं द्विजतर्पणम् प्रतिपद्दिनमारभ्य यावच्छुक्लत्रयोदशी ब्रह्मचर्यमधस्वप्नं स्नानं त्रिशवणं चरेत् वर्जयेद सदालापं भोगानुच्चावचांस्तथा अहिंस्रः सर्वभूतानां वासुदेवपरायणः
त्रयोदश्यामथो विष्णोस्नपनं पञ्चकैर्विभोः कारयेच्छास्त्रदृष्टेन विधिना विधिकोविदैः पूजाञ्च महतीं कुर्याद्वित्तशाठ्यविवर्जितः चरुन्निरूप्य पयसि शिपिविष्टाय विष्णवे श्रितेन तेन पुरुषं यजेत सुसमाहितः नैवेद्यञ्चातिगुणवद्दद्यात् पुरुषतुष्टिदम् आचार्यं ज्ञानसम्पन्नं वस्त्राभरणधेनुभिः तोषये धृत्विजश्चैव तद्विद्याराधनं हरेः भोजयेत्तान् गुणवता सदन्नेन शुचिस्मिते अन्यांश्च ब्राह्मणान् शक्त्या ये च तत्र समागताः दक्षिणाङ्गुरवे दद्यादृत्विग्भ्यश्च यथार्हतः अन्नाद्येनाश्वपाकांश्च प्रीणयेत् समुपागतान् भुक्तवत्सु च सर्वेषु दीनान्धकृपणेषु च विष्णोस्तत्प्रीणनं विद्वान् भुञ्जीत सह बन्धुभिः नृत्यवादित्रगीतैश्च स्तुतिभिः स्वस्तिवाचकैः कारयेत्तत्कथाभिश्च पूजां भगवतोऽन्वहम् एतत्पयोव्रतं नाम पुरुषाराधनं परं पितामहेनाभिहितं मया ते समुदाहृतम् त्वञ्चानेन महाभागे सम्यक् चीर्णेन केशवम् आत्मना शुद्धभावेन नियतात्मा भजाव्ययम् अयं वै सर्वयज्ञाख्यः सर्वव्रतमिति स्मृतम् तपःसारमिदं भद्रे दानञ्चेश्वरतर्पणम् त एव नियमाः साक्षात् त एव च यमोत्तमाः तपोदानं व्रतं यज्ञो येन तुष्यत्यधोक्षजः तस्मादेतद्व्रतं भद्रे प्रयताः श्रद्धयाचर भगवान् परितुष्टस्ते वरानाशु विधास्यति इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायाम् अष्टमस्कन्धे दितिपयोव्रतकथनं नाम षोडशोऽध्यायः सर्वत्र गोविन्दनाम संकीर्तनं गोविन्द गोविन्द।